केवळ 2 गाड्यांचा ताफा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसरीचं नुसतं आवाहन केलं नाही तर स्वतः प्रत्यक्षात कृती देखील केली. बुधवारी पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानापासून ते कॅबिनेट बैठकीच्या स्थानापर्यंत केवळ 2 गाड्या घेऊन प्रवास केला. स्पेशल प्रोटेक्शन गार्ड्सच्या सुरक्षा नियमांनुसार पंतप्रधान एका गाडीत आणि दुसऱ्या गाडीत सुरक्षा रक्षक होते. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी काही दिवसांपूर्वी देशातल्या जनतेला पेट्रोल डिझेल वापरात कपात, परदेश दौरे रद्द करा, सोनं खरेदी वर्षभर टाळा असं आवाहन केलं होतं. केवळ आवाहन करून ते थांबले नाहीत तर स्वतःचा ताफा 50% आणा अशा सूचनाही त्यांनी एसपीजीला केल्या. एसपीजीनं सुद्धा सुरक्षेचे सर्व नियम पाळत मोदींच्या सूचनेचं पालन केलं. पीएम मोदींनी देशाला हैदराबादमधून काटकसरीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर लगेचच आसाम आणि गुजरात दौऱ्यामध्ये मोदींनी आपला ताफा निम्म्यावर आणला होता. पंतप्रधान मोदींनी एक प्रकारे संपूर्ण देशाला मेसेज दिलाय. सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनीच काटकसर करण्याची गरज आहे. मी स्वतः सुरुवात केली आहे, तुम्हीही करा असा संदेशच त्यांनी दिलाय. दुसरीकडे पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल टाकत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा आपल्या ताफ्यात कपात केली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवण्यापेक्षा देशहितासाठी सगळ्यांनी पुढे यावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलंय. आज जगासमोर संकट आहे, केवळ भारतासमोर नाहीये आणि म्हणून आपलं परकीय चलन वाचलं पाहिजे आणि आपल्या इथे महागाई वाढू नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री मोदींनी ज्या काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत, प्रत्येक व्यक्तीला थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आव्हान केलं आहे तर मला विश्वास आहे की भारतातले आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. विरोधी पक्षांनी किती थट्टामस्करी केली तरी देखील वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे. मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो. महाराष्ट्रातही आता मंत्र्यांच्या ताफ्यांमध्ये कपात केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आपल्या ताफ्यात कपात केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केलाय. पंतप्रधान मोदी यांनी एसपीजीला आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. देशातील जनता, लोकप्रतिनिधी यांना मोदींनी आपल्या कृतीमधून काटकसरीचा मोठा संदेश दिलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.